रवीच्या बहिणींनी संगीताचं आयुष्य नरक बनवलं होतं. त्या रोज भांडण लावायच्या. आई संगीताला शिवाय घालायची. एक दिवस आईने मुलांसाठी दिवाळीचे कपडे आणले तेव्हा संगीताच्या मुलीने ते घातले. आईने दिवाळीचे कपडे आणले तेव्हा परक्यासारखं वागवलं. संगीताने तेव्हा रागाने नकार दिला तेव्हा मुलीसह संगीताला गळा दाबून खूप मारलं. रवी घरी आल्यावर आई आणि मुलींचे पाय थरथरले. मुलगी रडत म्हणाली, बाबा, हे माझ्या बापाचं घर आहे. त्यावर मंगला म्हणाली, तुम्ही हुंडा आणला नाही यासाठी? त्यावर संगीता म्हणाली, तू जिथे राहते ते सुद्धा तुझ्या नवऱ्याचं घर आहे. तू हुंडा म्हणून आणलं नाही. आम्हाला वाटलं नव्हतं की रवी भाऊचं लग्न होताच भाऊ आमच्यासाठी परका होईल. आमच्या बापाचं घरही आमच्या हातून निघून जाईल. आमचं घर आजच विकून टाका आणि आम्हा तिघी बहिणींना आमचा हिस्सा द्या. म्हणजे तिलाही कळेल की तिला भाड्याच्या घरात राहावं लागेल तेव्हा काय होईल. मी रवीशी बोलते. तुझ्या बायकोचं तोंड खूप लांब आहे. तिच्या जिभेवर ताबा ठेव. तेव्हा त्याने आपल्या मुलीचा हात धरला. खोलीत जाऊन दार जोरात बंद केलं. मंगला विचार करू लागली, आपण असा उद्धटपणा दाखवला आहे कधी? याआधी जर रवी भाऊने सुरुवातीपासूनच नियंत्रित ठेवलं असतं तर ही आज बाणासारखी सरळ असती. पण बायको मिळाली आणि हा रवी भाऊ जणू बायकोच्या तालावर नाचत आहे. रवी भाऊनं बायकोला डोक्यावर ठेवलं आहे. आम्हालाही आमच्या नवऱ्यांचा अभिमान आहे. मंगलाचे बोलणं ऐकून संगीता समोर आली. सासूबाईंना विचारलं, दीदींना असा मोकळा हात का दिला आहे? दर तिसऱ्या दिवशी इथे येते. हा ऐकून दीदीला धक्का बसला. कारण स्वतःच्या इच्छेची मालक होती ती. त्यामुळे तिनं सासरच्यांची कधीच दखल घेतली नव्हती. मंगला माहेरी येऊन यासाठी बोलत असे जेणेकरून नणंद आणि सासूसमोर ही काही वाकडं बोलू नये. पण संगीता ही स्वतंत्र विचाराची होती. ती स्वतःचे मत स्पष्टपणे मांडत असे. संगीता ही चांगल्याप्रमाणे जाणत होती की मंगलाला आपल्याविषयी तिरस्कार आहे. मंगला म्हणाली, खबरदार, जर माझ्या सासरी गेली तर तुला एका शब्दानेही कोणी विचारत नाही तरीही तू तिथे जाऊन बोलायचं म्हणतेस. तुम्ही मला यासाठी नकार देत आहेत कारण तुमची पोल उघडल्या जाईल. हे ऐकून संगीताने परत दरवाजा बंद केला. हे बघून मंगलाला खूप राग आला. त्यावर मंगला म्हणाली, तुझ्या बापाचं घर नाही आहे हे. एवढ्या जोरात दरवाजा बंद करतेस आणि एवढ्या तोऱ्यात राहतेस. एवढ्या रागात राहणं दुसरीकडे दाखव, आमच्याकडे नाही. यावर संगीताला वाईट वाटलं पण तिने दाखवलं नाही. यावर संगीतानं पुन्हा दरवाजा जोरात लावला. नंतर दोन्ही मायलेकी रागाने लाल झाल्या. कारण त्यांना जे वाटत होतं, जे हवं होतं त्याच्या उलट होत होतं सर्व. कारण त्यांना असं वाटत होतं की आपण संगीताला मोलकरीण बनवून ठेवू. जसं की मुलाशी लग्न लावून त्यांनी संगीतावर खूप मोठे उपकार केले आहे. नवीन नवीन लग्न झालं तेव्हा संगीता कुणालाच काहीच सांगत नसे. चुपचाप सर्व सहन करत असे. नंतर लग्नाच्या 1 आठवड्यानंतर तिन्ही नंदा घरी येत असत सतत आणि संगीताकडून खूप सेवा करून घेत. ती त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ करत असे पण तरीही त्या पदार्थाला नाव पाडत असे. ही चपाती कच्ची आहे. या भातात मीठ खूप कमी आहे. कळत नाही तुला? सासूबाईंचा व्यवहार असा तर नीट असे पण तिन्ही मुली आल्यावर त्या मुलींसोबत आईचे वागणे बदलत असे. मुली आल्यावर त्यांचं असं काय असायचं? किचनची हालत काय करून ठेवली आहे. दुपारी
सर्व किचन साफ करून ठेवत जा. रात्रीची भांडी धुतल्याशिवाय झोपत जाऊ नकोस. तू दुपारी झोपू शकत नाही. एकतर सगळे आल्यामुळे तिचा कामाचा व्याप खूप वाढत असे. त्यामध्ये नंदा वेटरप्रमाणे ऑर्डर असायच्या आणि त्यांची मुलं त्यात खूप त्रास द्यायची. ती नेहमी दुपारी 1 तास झोपत असे, जेणेकरून रात्री उठून ती फ्रेश राहून काम करेल. परंतु जशी दुपारी झोपायला जात असे तेव्हा तिच्या तिन्ही नंदा टी व्ही लावून फुल आवाज करून गाणे लावत असे. ती बाहेर येऊन सांगत असे, मला झोप येत नाही. तेव्हा त्या म्हणत, तुला कोणी थांबवलं आहे? जाऊन झोपून जा. आता आम्ही टी व्हीसुद्धा पाहायचा नाही. आम्ही घरून काम करून येतो. इथं फ्रेश होण्यासाठी येतो. गाणी ऐकायला येतो. खायला प्यायला येतो. आता आम्ही टी व्ही पण नाही बघायचा. तुला जास्त त्रास होत असेल तर कानात कापूस टाकून झोपून जा. त्यांचा खरा उद्देश संगीताला त्रास द्यायचा होता. सुरुवातीला ती सगळं काही बघत होती, सहन करत होती. त्यांना प्रेमानं समजून सांगत होती, असं करू नका, मी खूप थकून जाते. परंतु त्या काही समजून घ्यायला तयार नव्हत्या. संगीता सुरुवातीला सासूबाईंचंही खूप भांडण ऐकून घ्यायची, परंतु आता तिचा संयम हा सुटत चालला होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन कथेला सुरुवात केली आहे. आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत पाहत रहा मनोहर कथाप्रेमी. स्टे ट्यून.